रामकृष्ण हरी मौली श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 2 श्लोक क्रमांक 3। भगवंत अर्जुनाला बोलू लागलेले आहेत। अर्जुनाची अवस्था पाहिली, अर्जुनाच्या मनामध्ये आलेले प्रश्न पाहिले आणि अर्जुनाला ज्यावेळेस भगवंताकडे विनंती केली, अर्जुनाचे हातातले शस्त्र टाकून दिलेले आहे आणि आता मला युद्ध नको आहे, मला युद्ध करायची माझी इच्छाच नाही असं म्हणून शोकमग्न झालेला अर्जुनाला पाहिला आणि अर्जुनाला उपदेश करण्यासाठी भगवंत बोलू लागले। आणि पुढे भगवंत बोलतायत, क्लेब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तपः। भगवंत बोलू लागले, अर्जुना, अरे तू असा नामर्दपणा का धारण करतोयस, नामर्दासारखं का वागतोयस तू? हे तुला शोभत नाही। तू परम तपस्वी आहेस, तुझ्या जीवनामध्ये तू अनेक प्रकारचे मोठमोठ्या प्रकारचे तपश्चर्या केलेली आहेस आणि तपस्वी असणारा असा तुला हे सगळं काही शोभत नाही। हे वागणं तुझ्या हृदयामध्ये जे आलेलं दुर्बलता आहे, जे शंडपणा आहे, तो तू टाकून दे आणि युद्धाला तयार हो। तुला काय वाटते, का युद्ध करू नये? हे समोर आलेले आपले सोयरे आहेत, आपले आप्तज आहेत, आपले सुहृद आहेत, आपले नातेवाईक आहेत, असा विचार तू करतोयस का? अरे हे आज तुझे नातेवाईक झाले का? भगवंत बोलतायत त्याला, तुला काय वाटतंय? तुला माहित नव्हतं का युद्धाला यायच्या आधी माझ्यासमोर कोण थांबणार आहे, मला कोणासोबत युद्ध करायचे, तुला काही कल्पना नव्हती? तुझं युद्ध कौरवासोबत आहे हे तुला माहित नव्हतं? कौरवाच्या बाजूने कोण कोण आहेत हे तुला माहित नव्हतं? सगळंच माहित होतं तुला। मग आज या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस युद्धाला सुरुवात करायची आहे, रणवाद्यांचा गजर झालेला आहे, युद्धाचा प्रारंभ करायचा आहे आणि अशा वेळेला तू विचार करत बसलास, हे माझे आहेत, ते माझे आहेत, हे कोण आहे, ते कोण आहे? हे अगोदरही तुझेच होते ना, तुझेच आप्तज असणारे होते ना। हे का आता आप्तज झाले तुझे? हे जे सोयरे म्हणतोस तो सोयरे असणारे युद्धाच्या आधी तुझे सोयरे नव्हते का? युद्धाच्या आधी तुझे आप्तज नव्हते का? युद्धाच्या पूर्वीही होते। मग आता का विनाकारण त्यांच्याबद्दल विचार करून शोकमग्न होत आहे? म्हणून तुझ्या मनामध्ये आलेली जी ही शोकाची अवस्था आहे, जी भावना आहे, ती त्याचा त्याग करतो आणि युद्धाला तयार हो। भगवंत सांगतायत, युद्ध करायला आल्यानंतर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी रणांगणावर कुठेही कोण्याही योद्ध्यानं कृपाळूपणा आपल्या अंतःकरणामध्ये नाही आणला पाहिजे। तिथं समोरच्या माणसाला बघत असताना शत्रू म्हणूनच पाहिलं पाहिजे आणि शत्रू म्हटल्यानंतर त्याच्यावर वार हा केलाच पाहिजे। अंतःकरणात एखाद्याबद्दल दया आणावी हे कुरुक्षेत्राच्या ठिकाणचं प्रसंग नाहीये। व्यवहारामध्ये जीवन जगत असताना ठीक आहे, सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला आपण एखाद्यावर कृपा केली पाहिजे, पण कुरुक्षेत्रावर रणांगणाच्या ठिकाणी युद्धाच्या मैदानामध्ये कोणावरही कृपा करणं योग्य नसतं। आपल्या अंतःकरणात आलेले जो कृपाळूपणा आहे हे काढून टाक। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपले सुहृद आहेत, आपले आप्तेष्ट आहेत, हे अगोदरही होते, म्हणून हे काही आता नवीन नाही। म्हणून याच्याबद्दल जास्तीत जास्त विचार करत बसू नको। आणि जर तू हा मोह जर आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून असशील की मी कसं करावं, हे माझेच आहेत, तर तू जो परलोक आहे तो परलोक साध्य करण्यासाठी मला इह परलोकापासून सुद्धा तू दुरावला जाशील। तू तर दुरावला जाशील, पण त्या स्वर्गातल्या पितरांना सुद्धा त्याचा भोग भोगावा लागेल, कारण त्यांच्या कुळामध्ये, त्याच्या वंशामध्ये जन्माला आलेला तो शूरवीर पराक्रमी असा अर्जुन आहे। याची जाणीव भगवंताला त्या ठिकाणी करू लागले आणि भगवंत अर्जुनाला सांगू लागले, बाबा तू हे सगळं काही मनातला जो काही विचार आहे तो सगळा बाजूला ठेव। आता सध्या फक्त एकच विचार आहे, तो म्हणजे समोर असणारे शत्रू आहेत आणि त्यांना तुला मारायचं आहे, तुला युद्ध करायचं आहे, युद्धामध्ये तुला विजय मिळवायचा आहे। एवढाच एक हेतू तू लक्षात ठेव, बाकी सगळ्या गोष्टींना आपल्या मनातून दूर काढून टाक। अशा प्रकारचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी करू लागलेले आहेत। रामकृष्ण हरी।